लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सर, या लॅबचं ओपनिंग जे आहे त्यात होतं, नेमकी कसली लॅब आहे, काय फायदा होणार आहे, काय म्हणजे सविस्तर सांगा. महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्वी सांगितला होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा इट्स अ पार्ट ऑफ लाईफ येणार आहे. आपण आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे की आपण त्यावर मात करू की ते आपल्यावर मात करतील. त्यांचा आपण उपयोग करू शकता का तो करा. म्हणून आमचे स्किल डिपार्टमेंटने रतन टाटा इन्स्टिट्यूटने बरोबर घेऊन आता इथे एक लॅब तयार केली आहे. ते पुण्यामध्ये लॅब आहे, खारघरमध्ये लॅब आहे. त्या लॅबमध्ये जे काही महाराष्ट्राचे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, मीडियम इंडस्ट्रीज, MSME आहे त्यांची जे काही समस्या असेल ते समस्या ते तिथे पाठवतील. आणि आमचे जे ITIचे विद्यार्थी आहे, स्किल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहे ते लॅबमध्ये काम करून ते समस्याचं काय समाधान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मध्ये ते फार चांगला उपयोग करून ते समाधान काढतील. यामध्ये जर्मनची पण 5 कंपनी आम्हाला सहयोग करत आहे. आत्ता आज 3 कंपन्यांनी पूर्वी आमच्याकडे आपली समस्या पाठवलेली आहे. ते समस्या आमचे विद्यार्थी हल करतील. हा लॅबचं उद्घाटन आज इथे होणार आहे. किती फायदेशीर असेल या सगळ्यांना? हा एक सुरुवात आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फार काही पोटेन्शियलिटी आहे. त्याने उपयोग करून आपण चांगला काम करू शकता. त्यासाठी प्रत्येकने सर्वांनी आपला इंडिपेंडेंट लॅब उभा केला पाहिजे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे हा लॅब उभा करून रतन टाटा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांची समस्या आम्ही हल करू. आम्ही ते प्रयत्न करत आहे की प्रत्येकने आपापला MSCBने विशेषतः स्वतःचा लॅब उभा करू शकत नाही. म्हणून आमच्या लॅब त्यांची समस्या हल करण्याचं काम करतील. सर, एक छोटासा राजकीय प्रश्न असा आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतपाल जे आहेत ते आता भाजपवरती आरोप करतात की 2013ला भाजपच्याच नगरसेवकांनी मुंबई महापालिकेमध्ये टिपू सुलतानचं नाव द्यावं असा प्रस्ताव आणला होता. कधीही भाजपाचे नगरसेवकांनी असा प्रस्ताव आणला नाही. 1-2 ज्यावेळी असलम शेखने मालवणीमध्ये हा नाम ठेवला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो. आम्ही आंदोलन केलं होतं. गोपाल शेट्टी त्यावेळी खासदार होते. आम्ही ते बोर्ड तोडून टाकला, ते नवीन नामकरण केला. आता सकपाल साहेब काय सांगताना त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आम्हाला माहीत नाही. पण जे काही माहिती ते फार चुकीची. आम्ही टिपू सुलतानचं नाम देणार नाही आणि कोणाला देऊ देणार पण नाही. हवेच्या गुणवत्तेवरनं उच्च न्यायालय असेल किंवा मग लोकांना श्वसनाचे देखील विकार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. AQI हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. कशा प्रकारे नियोजन हे सध्याला येत्या काळामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल? कुठेतरी नियमांचं उल्लंघन होतोय अशी तक्रार उच्च न्यायालय देखील व्यक्त करतं. बरोबर आहे. हा प्रश्न तुमचा उचित आहे. नियमाचे उल्लंघन पण होऊ शकता. आता हा तुमची सूचना ग्राह्य धरून आज जी आमची इथे लॅबचं उद्घाटन करत आहे त्या लॅबमध्ये आम्ही प्रश्न टाकू. 3 दिवसामध्ये त्या लॅबचे आमचे विद्यार्थी, रतन टाटा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, ITIचे विद्यार्थी त्यांच्या काय मार्ग शोधता ते तुम्हाला नंतर मी नक्की सांगू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक शैतानी संघटना आणि भाजप त्याच्या सावलीमध्ये वाढते. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्यांचे स्वतः नेते असतील किंवा जे प्रचारक असतील ते लग्न करणाऱ्या लोकांना 3-3 मुलं काढण्याचा सल्ला देतात. कोणाला आरोप केला आहे? खरगे आहेत कर्नाटकचे मंत्री, त्यांनी असा आरोप केला. हा त्यांचे वैफल्यताचा घोतक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष शताब्दी वर्षामध्ये आहे. विश्वात सर्वात मोठा संघटन आहे. हा काय त्यांचे वैशिष्ट्य नाही आहे. त्यांचे वैशिष्ट्य आहे की ते देशभक्तासाठी, हिंदू धर्मासाठी, भारतासाठी, धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी नेहमी काम करता. अफगाणिस्तानमध्ये आमचे 5 प्रचारक काम करत आहेत. त्यांच्या तिथे काय आहे? फक्त तिथे हिंदुत्वावर त्रास नको. आफ्रिकामध्ये प्रचारक काम करताय, संघची शाखा लावताय. कशासाठी? हिंदुवावर त्रास नको. हिंदू धर्मासाठी रक्षण कोण करणार आहे? भारतात विश्वमध्ये एकमात्र हिंदू राष्ट्र नेपाळ आणि भारत दोघेमध्ये हिंदू बहुसंख्य आहे. तिथे पण असे खरगे जैसे अमानुष राक्षस प्रवृत्तीचे लोक उभे राहिले तो काय होणार आहे? 2000 वर्ष पण गुलाम राहिले, हुण आले, मुघल आले, अंग्रेज आले, तरी पण ते हे अशी प्रवृत्तीचे लोक अजून शांत राहत नाही. त्यांचे भारताचा इतिहास बघितला पाहिजे. भारतामध्ये जिथे जिथे हिंदू कमजोर झाले तिथे तिथे देश कमजोर झाला. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालपासून स्वयंसेवक आहे. मला या बातचा मान आहे. माझे जैसे सैकड़ों लोक समाजाचे विभिन्न स्थानावर काम करता
ते संघाचे स्वयंसेवक म्हणून नाही, पण त्याचे संस्कार घेऊन काम करता. भारत माता आणि राष्ट्रप्रेम हा आमचा एकमात्र निशाण आहे. ने असा खरगे जैसे लोकांचा निषेध केला पाहिजे ने त्यांची क्षमा मागितली पाहिजे. आज लिविंग लैब का उद्घाटन जो है वो किया जाने वाला है, कितना महत्वपूर्ण है मुंबई और महाराष्ट्र के लिए ये लैब और क्या कुछ इसकी विशेषता है? महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब के मार्गदर्शन में हमने आर्टिफिशियल इंटेलिजेंस अब एक आने वाला सत्य है, आ चुका है, इसको स्वीकार करते हुए इसका अच्छे से अच्छा उपयोग समाज के लिए, इंडस्ट्रीज़ के लिए, महाराष्ट्र के लिए कैसे हो सकता है, इसके लिए उन्होंने मार्गदर्शन किया था. और रतन टाटा इंस्टीट्यूट ने यहाँ पर पहली आर्टिफिशियल इंटेलिजेंस के माध्यम से इंडस्ट्रीज़ की, एमएसएमई की, छोटे छोटे व्यापारियों की जो प्रॉब्लम होती है उसको जर्मन कंपनियों के साथ में मिलकर एक लैब, 2 लैब तैयार किए हैं, एक पुणे में, एक खारगर में. उसका आज यहाँ पर उद्घाटन होने वाला है. वो हमारे पास अपनी समस्याएं लाएंगे और यूनिवर्सिटी के विद्यार्थी और आईटीआई के विद्यार्थी उनकी समस्या को हल तक पहुँचाएंगे. हर एक एमएसएमई, हर एक छोटी इंडस्ट्री अपना स्वयं का लैब स्थापित नहीं कर सकती है. इसके लिए माननीय देवेंद्र फडणवीस जी के मार्गदर्शन में ये पहली लैब हम आज यहाँ पर शुरुआत कर रहे हैं. निंदनीय है, दंडनीय अपराध है. ऐसे लोगों को जहाँ टीपू सुल्तान का जन्म स्थान है वो ढूंढकर तुर्किस्तान या पाकिस्तान वहाँ चले जाने चाहिए. भारत को आज़ादी के बाद में मुसलमानों ने अपना देश ले लिया, पाकिस्तान. ये जो देश हमारा बचा है उस देश को हमारा रहने दें. कर्नाटक के एक नेता है, उन्होंने आरएसएस के ऊपर आरोप लगाया. उन्होंने ये कहा कि भाई मनी लॉन्ड्रिंग का वो आरएसएस को कैसे. मैं कभी अपना आपा खोता नहीं, पर इतने अनर्गल आरोप यदि खरगे जैसा नीच व्यक्ति लगा रहा है तो उसको कोई वापस यहाँ पर राष्ट्रभक्त तैयार होगा और खरगे जब मुंबई के अंदर प्रवेश करेगा तो उसको जूते मारेगा. सर, मुंबईत एक शेवटचा प्रश्न होता. बांगलादेशी हटाव मोहीम आम्ही लोकशाही देखील सुरू केलेली आहे. तुम्ही सातत्याने त्यासाठी आंदोलन केलेली होती. आत्ताची माहिती आहे, पोलिसांनी जवळपास 60 बांगलादेशींना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र 1200हून अधिकची संख्या आहे. 1200 लोकांनी ऑलरेडी पोलिसांनी इथून डिपोर्ट केला आहे. डिपोर्टचा प्रोसेस फार कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण मुंबई पोलीस फार चांगली रीतीने, अतिशय प्रामाणिकपणे या मागे लागला आहे. जोपर्यंत लास्ट बांगलादेशी रोहिंग्या इथून निघेल नाही तोपर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच्या नेतृत्वामध्ये आम्ही कोणी शांत बसणार नाही. सर, तुम्ही काही डेडलाईन ठेवले का? कारण महापौर काही डेडलाईन नाही, त्याने डेड करायच्या, त्याने इथून परत पाठवायच्या. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.